नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत आज आपण सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण 1500 मिळणार की 3000 एकत्र मिळणार, पैसे नेमके कधी खात्यात येणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही महिलांच्या खात्यात पैसे का अडकू आलेत। तर मित्रांनो, आजचा दिवस लाडकी बहीण योजनेसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज 15 ऑगस्ट रोजी जे आहे सर्वात मोठा निर्णय 1500 मिळणार की 3000 यावर होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची माहिती एक एक करून पाहणार आहोत, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला तुमचे पैसे अडकले आहेत की नाही ते तपासताना कोणत्या गोष्टी पाहायच्या ते सुद्धा सांगणार आहे। म्हणून जे आहे आजचा जे दिवस आहे लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचा आहे। आजचा सर्वात महत्त्वाचा अपडेट। नमस्कार मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट 2026 आणि लाडकी बहीण योजनेबाबत अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, या महिन्याचा हप्ता कधी मिळणार। सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा आणि वेगवेगळ्या दावे फिरत आहेत, त्यामुळे कोणतीही माहिती खरी आणि कोणती फक्त अफवा आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। सर्वात आधी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, फक्त व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया मेसेज पाहून पैसे जमा झाल्याचं समजू नका। अधिकृत माहिती आणि तुमच्या बँक खात्यातील व्यवहार यालाच प्राधान्य जे आहे तुम्ही द्या। आता सर्वात मोठा अपडेट, 1500 की 3000। आता येतो सर्वात मोठा जो प्रश्न आहे, 1500 मिळणार की 3000। अनेक जण विचारत आहेत 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत का। याबाबत सोशल मीडियावर 3000 जमा होणार असल्याचं चर्चा आहेत, पण अधिकृत घोषणा होईपर्यंत हा दावा निश्चित मानू नका। जर 2 हप्ते एकत्र जमा करण्याचा निर्णय सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झाला तर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। म्हणूनच फक्त 3000 येणार अशी पोस्ट पाहून आनंदी होण्याआधी 1 मिनिट थांबा, तुमची पात्रता, ई-केवायसी आणि बँक खाते याची स्थिती तपासून घ्या। पैसे अडकण्याचं सर्वात मोठं कारण, आता ही माहिती खूप महत्त्वाची आहे, लक्ष देऊन ऐका। तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर काही कारणांमुळे पैसे खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते। उदाहरणार्थ पाहूया, ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा बँक खात्याशी संबंधित समस्या, आधार बँक लिंकमध्ये अडचण, डीबीटी संदर्भातील समस्या, पात्रतेच्या पडताळणीतील काही त्रुटी, म्हणून माझे पैसे आले नाहीत म्हणजे योजना बंद झाली असा निष्कर्ष लगेच काढू नका। असा गैरसमज पाळू नका की जर तुम्हाला पैसे आले नसतील तर योजना बंद झाली, तर योजना कायमस्वरूपी चालू राहील असं सांगण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल किंवा काही माहिती चुकीची असेल तर लाभ मिळवण्यामध्ये अडचण जी आहे तुम्हाला येऊ शकते। मित्रांनो, म्हणून तुमचं ई-केवायसी पूर्ण आहे का, तुमची माहिती योग्य आहे का आणि अर्जाची स्थिती काय आहे हे तपासणं खूप गरजेचं आहे, म्हणजेच खूप महत्त्वाचं सुद्धा ठरणार आहे। आणि मित्रांनो, कोणतीही अनोळखी व्यक्तीला OTP, ATM पिन किंवा बँक माहिती तुम्ही जे आहे देऊ नका। आणि आजच पैसे आले का हे कसं तपासायचं ते पण पाहून घ्या। आता सर्वात उपयोगी भाग, तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का ते तपासण्यासाठी फक्त SMS वर अवलंबून तुम्ही जे राहू नका। जर तुम्ही पैसे आलेत का तपासण्यासाठी फक्त SMS वर अवलंबून असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात। तुमच्या बँकेच्या अधिकृत माध्यमातून खाते तपासा। तुम्ही बँकेचे अधिकृत मोबाईल बँकिंग ॲप जे आहे वापरू शकता किंवा बँक स्टेटमेंट तपासू शकता किंवा ATM किंवा बँकेच्या अधिकृत सुविधेतून व्यवहार पाहू शकता आणि योजनेच्या अधिकृत लिंकवर उपलब्ध असलेली लाभार्थी अर्जाची माहिती तपासू शकता। पैसे जमा झाले असतील तर व्यवहाराची नोंद तुम्हाला तिथे लगेच दिसून जाईल। एक महत्त्वाची तुम्ही सावधानी पाळा। आता ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा, जर कुणाचा फोन आला आणि तो म्हणाला तुमचे 3000 अडकले आहेत, OTP सांगा किंवा पैसे मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा, आणि तर अशा लिंकवर क्लिक करू नका, OTP देऊ नका। सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमची जी माहिती, बँकिंग माहिती अनोळखी व्यक्तीला देण्याची गरज नाही। तुमचे पैसे वाचवायचे असतील तर हा एक चूक अजिबात करू नका। पुढचा हप्ता कधी येणार। आता पुन्हा मुख्य प्रश्नाकडे येऊया, म्हणजेच हप्ता नेमका कधी येणार। याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत, पण अधिकृत तारीख स्पष्टपणे जाहीर होईपर्यंत कोणतीही तारीख अंतिम समजू नका। सरकारी निर्णय आल्यानंतरच निश्चित माहितीवर विश्वास ठेवा। म्हणून हा व्हिडिओ फक्त तारीख सांगण्यासाठी नाही, तुमचा लाभ व्यवस्थित मिळवण्यासाठी काय तपासायचं आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे।
तुमचं नाव पात्र आहे का? तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल तर अर्जाची किंवा लाभार्थी स्थितीची माहिती अधिकृत माध्यमातून तपासून घ्या. जर काही समस्या दिसत असेल तर संबंधित अधिकृत यंत्राकडून मार्गदर्शन घ्या. फक्त यूट्यूब व्हिडिओ, व्हॉट्सअप मेसेज किंवा फेसबुक पोस्टवर आधारित निर्णय घेऊ नका, कारण प्रत्येक लाभार्थ्याची परिस्थिती वेगवेगळी असू शकते. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा पाहूया. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा. समजा तुमच्या ओळखीच्या एखाद्या महिलेला पैसे मिळाले आणि तुम्हाला अजून मिळाले नाहीत. याचा अर्थ तुमचा लाभ नक्कीच बंद झाला आहे का? असं नाही. पेमेंट प्रक्रिया, पडताळणी, बँकिंग किंवा DBT संबंधित कारणामुळे वेळ लागू शकतो. म्हणून घाबरू नका. पहिलं काम अधिकृत स्थिती तपासा, दुसरं काम eKYC आणि बँक तपशील तपासा आणि तिसरं फसवणुकीपासून सावध राहा. तर मित्रांनो, 15 ऑगस्ट म्हणजेच आज 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे रोजी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत माहितीशिवाय 3000 किंवा कोणतीही निश्चित तारीख अंतिम मानू नका. मित्रांनो, 15 ऑगस्ट 2026 रोजी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की माहितीशिवाय तुम्ही जे आहे 3000 रुपये आले असं मानू नका किंवा निश्चित अंतिम तारीख जी आहे तुम्ही पाळू नका, कारण तुमच्या खात्यात पैसे आलेत का, eKYC पूर्ण आहे का आणि लाभार्थी स्थिती काय आहे हे नक्की तपासून घ्या. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुमच्या एखाद्या बहिणीला, आईला किंवा कुटुंबातील महिलेला उपयोगी पडणार असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच सरकारी योजनेच्या खऱ्या आणि पडताळलेल्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. पुन्हा भेटूया. धन्यवाद. आपला व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये आले नाहीत म्हणून सांगा, जर आले तर आले म्हणून असं सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओ संग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.